उद्या तर शेवटचा दिवस आहे, त्याची संख्याच कमी करून अशा पद्धतीची गर्दी टाळण्याच्या संदर्भात आम्ही अध्यक्षांना आणि सभापतींना विनंती करतो। सर, हे काय पहिल्या दिवसाची घटना, ही आताची घटना नाही, गेल्या 2-3 दिवसापासून वडळकर विरुद्ध आव्हाड असा वाद सातत्यानं रंगताना पाहायला मिळतोय। दोन राजकारण्यांनी असं मी स्पष्ट सांगितलं की विधानसभेच्या प्रथा परंपरांना हे शोभणारं नाही। विधानसभा आणि विधान परिषदेच्या प्रथा परंपरा ह्या फार उच्च आहेत। आपल्या कार्यकर्त्यांना आपण सांभाळलं पाहिजे, कारण शेवटी ते आपले कार्यकर्ते आहेत। एकामेकांवरची निष्ठा दाखवायला विधानसभेच्या बाहेरचा कॅम्पस फार मोठा आहे, तिथं आपण दाखवतो। पण आजचा जो प्रकार घडलेला आहे हा दुर्दैवी आहे आणि असा भविष्यामध्ये घडू नये यासाठी विधानसभेच्या अध्यक्षांनी कडक नियम बनवावे ही आमची गुन्हेगार आतमध्ये येतात असं जितेंद्र आव्हाडांचं म्हणणं आहे की गुन्हेगार आतमध्ये येतात। या कोण काय बोललं याच्याशी मला काही घेणं देणं नाही। मुद्दा असा आहे की असा प्रकार विधिमंडळाच्या कॅम्पसमध्ये घडू नये, विधानसभेमध्ये घडू नये। विधिमंडळाच्या कॅम्पसमध्ये नाही, विधानसभेच्या सभागृहामध्ये घडला, त्याच्यामुळे हा प्रकार अतिशय दुर्दैवी आहे। आणि उद्या माझे कार्यकर्ते जर मी एखाद्या मिटिंगला आणले असतील तर ती माझ्यावरची निष्ठा बाहेर दाखवू शकतात ना। एवढे समर्थन, एवढी निष्ठा सभागृहामध्ये दाखवायची काही आवश्यकता नाही, कारण हा प्रसंग विधानसभेच्या परंपरेला शोभणार नाही। हे देखील आपल्या कार्यकर्त्यांना समजवण्याची ताकद ही नेत्यांमध्ये असली पाहिजे। ठीक आहे, जास्त प्रमाणामध्ये कार्यकर्त्यांना आतमध्ये घेऊन येतात, कारण की मी तेच सांगितलं, त्याचंच उत्तर दिलं की उद्या मंत्री म्हणून माझ्या आवाक्याच्या पेक्षा जास्त माणसं जर मी इथं आणणार असू तर ते पासेस देण्याच्या संदर्भामध्ये योग्य तो निर्णय विधानसभेच्या अध्यक्षांनी करावा, हीच आम्ही विनंती करणार आहोत। आणि आजच्या घडलेल्या प्रकाराचं कोणी समर्थन करत नाही, असा प्रकार घडू नये यासाठी विधानसभेच्या अध्यक्षांनी कडक नियमावली बनवावी ही आमची त्यांना विनंती आहे। दुर्दैवी घटना है।